नमस्कार बालमित्रांनो, मी आहे तुमची ताई आणि आज आपण एका मस्त प्रवासाला निघालोय जिथे आपल्याला भेटणार आहेत खूप सारी धावणारी, उडणारी आणि तरंगणारी मित्रमंडळी. तयार आहात ना? हो ना, मला माहित होतं. सगळ्यांनाच आवडतं मामाच्या गावाला जायला. पण कधी विचार केलाय का, आपण तिथे पोचतो कसे? चालत चालत जातो का? अरे बापरे, तसं गेलो तर कितीतरी दिवस लागतील. बरोबर. आपण जातो बसने, कारने किंवा ट्रेनने. आणि या सगळ्यांना मिळून एक खूप छान नाव आहे, ते म्हणजे वाहने. चला, तर मग आज आपण या वाहनांच्या दुनियेत एक मस्त चक्कर मारून येऊया. चला तर मग आपला पहिला खेळ सुरू करूया. मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि तुम्हाला त्यांचा आवाज ओळखायचा आहे. एकदम कान तयार ठेवा हं. हे बघा बघू, हे काय आहे जे रस्त्यावरून धावतं, पिवळ्या रंगाचं असतं. अगदी बरोबर ओळखलत. ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी बस. अच्छा, आणि बसचा हॉर्न कसा वाजतो? ऐका हां. पम पीप पीप. चला, आता तुमची पाळी. सगळे मिळून जोरात आवाज करूया. पम पीप पीप. वा, क्या बात है. आता पुढचं कोडं. बरं सांगा बघू, पक्ष्यांसारखं उंच आकाशात काय उडतं? शाब्बास, हे आहे विमान. आणि विमान कसं उडतं? चला, सगळेजण आपले हात पंखांसारखे पसरवा आणि माझ्यासोबत आवाज करा. झूम झूम. वा, असं वाटतंय जणू आपण सगळेच उडतोय. आता सगळ्यांनी मिळून एक आगगाडी बनवूया का? चला, सगळेजण पटकन उभे राहा आणि एकामागे एक लागा. आता आपण एक गाणं म्हणत गोल फिरूया. मी पुढे म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. रेडी? आगगाडी आली, चूक चूक चूक. प्रवाशांना नेई, झुक झुक झुक. चुक 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 चुक. आणि थांबली गाडी. वाह, किती मस्त चालवली सगळ्यांनी आगगाडी. आता थोडी विश्रांती घेऊया आणि एक नवीन हुशारीचा खेळ खेळूया. या खेळाचं नाव आहे रस्ता, पाणी की आकाश. बघा, इथे 3 घरं आहेत. पहिलं आहे रस्त्याचं घर, दुसरं आहे पाण्याचं घर आणि तिसरं आहे आकाशाचं घर. आता गंमत अशी आहे की काही वाहनं हरवली आहेत आणि आपल्याला त्यांना त्यांच्या योग्य घरी पोहोचवायचं आहे. मदत करणार ना मला? चला तर मग आपलं पहिलं हरवलेलं वाहन आहे. ही आहे एक छोटीशी होडी. आता सांगा बघू, होडीचं घर कोणतं असेल? रस्ता, पाणी की आकाश? जरा विचार करा. अगदी बरोबर. होडी चालते पाण्यावर. चला, तिला पटकन तिच्या पाण्याच्या घरात सोडून येऊया. पोहोचली होडी घरी. आता पुढचं वाहन. अरे, ही तर आपली पंपम करणारी बस. हिला कुठे सोडायचं बरं? बसचं घर कोणतं आहे? एकदम बरोबर. बस धावते रस्त्यावरून. चला तर मग पसला तिच्या रस्त्यावरच्या घरी पोचूया. गेली बस घरी. आणि आता राहिलंय शेवटचं वाहन. आपलं झूम झूम करणारं विमान. याचं घर तर तुम्हाला नक्कीच माहीत असणार. सांगा पटकन, कुठे असतं विमानाचं घर? शाब्बास! विमान उडतं उंच आकाशात. बघा, तुम्ही सगळ्यांनी मिळून हरवलेल्या वाहनांना त्यांच्या घरी पोहोचवलं. तुम्ही तर खूपच हुशार आहात. वाह! आता तुम्ही साधे खेळाडू नाही, तर मोठे गुप्तहेर झाला आहात. आणि गुप्तहेरांचं काम काय असतं माहितीये? प्रत्येक गोष्ट बारकाईने बघणं. चला, आता आपण वाहनांकडे एका गुप्तहेराच्या नजरेने बघूया आणि काहीतरी नवीन शोधून काढूया. पहिलं रहस्य. गुप्तहेरांनो, या चित्रातल्या रिक्षाकडे नीट बघा बघू आणि मला सांगा, तिला एकूण चाकं किती आहेत? चला, एकत्र मोजूया. 1, 2 आणि 3. शाबास गुप्तहेरांनो, तुम्ही तर पहिलं रहस्य उलगडलं. रिक्षाला असतात 3 चाकं. तसंच गाडीला 4 आणि आपल्या सायकलला 2 चाकं असतात. हे लक्षात ठेवायचा. आता पुढचं रहस्य आहे वेगाचं. इथे बघा, एक सायकल आहे आणि एक विमान आहे. यातलं कोण सगळ्यात जलद धावतं? कोणाचा वेग जास्त असतो? अरे, हे तर अगदी सोप्पं आहे. विमान जातं झूम करून, म्हणजे खूप जलद, आणि सायकल चालते हळूहळू. आणि गुप्तहेरांनो, हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो आपण कधीच विसरायचा नाही. रस्त्यावरच्या सिग्नलचा लाल दिवा दिसला की काय करायचं? थांबायचं. लाल दिवा म्हणजे थांबा. हे नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं. वा, माझ्या सगळ्या गुप्तहेर मित्रांनी आज कितीतरी रहस्य उलगडली आणि खूप नवीन गोष्टी शोधून काढल्या.
चला तर एकदा पटकन आठवून बघूया की आज आपण काय काय शिकलो. आज आपण वेगवेगळ्या वाहनांची नावं शिकलो. त्यांचे आवाज कसे असतात ते ओळखायला शिकलो. कोणतं वाहन रस्त्यावर, पाण्यात की आकाशात चालतं हे सांगायला शिकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल दिवा लागल्यावर थांबायचा हा नियम शिकलो. तुम्ही सगळे खूप हुशार आहात. तर माझ्या छोट्या गुप्तहिरांनो, आता तुमच्यासाठी आजचं काम. आज घराबाहेर गेल्यावर किंवा खिडकीतून बघताना तुम्हाला कोणकोणती वाहने दिसतात हे शोधून काढायचं आणि आठवायचं की त्यांचं घर कोणतं आहे, रस्ता, पाणी की आकाश. चला, पुढच्या वेळी आपण अजून नवीन रहस्य उलगडूया. तोपर्यंत तुमची ताई म्हणते टाटा.